गाईज मी कोकण करतेश पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करतो. तर गाईज मी चाललो आहे आमच्या ग्रामदैवतेच्या मंदिरामध्ये. तर तिकडे आज आमच्या पालख्यांचे रूपं लागणार आहे, तर तिकडेच चाललो आहे मी. तर चला तुम्हाला पण दाखवतो कसं पालख्यांना रूपं लावलं जातं. इकडे पाहू शकता काय करतायत ते, त्यांना विचारतो मी पण. बाबू काय करता होय? देव बांधायचं. नवीन देवा नवीन नवीन देव नवीन जुनं चालत नाही. बाबू काय करताय ते? देव बांधायचं. देव बांधण्यासाठी बघा कसं करतायत. हे बारीक केस बांधायचं पहिले आमचं उभे करायचे चटकन जात होतो. नको सिंगल डबल नको सिंगल. तर मंडळी अशा प्रकारे पालखीमध्ये रूपे बांधले जातात. त्याचप्रमाणे एक एक करून असे सर्व रूपे बांधले जातील, जेणेकरून ते रूपे हलू नयेत त्यामुळे. तर तुम्ही पण बघून घ्या कशा प्रकारे रूपे बांधले जातात ते. शिमगाया सणाला आस लागली आई तुझे रूप पाहण्याला. देव माझा एक वर्षान येतो भेटीला. आनंद लागाव खांदा देतो पालखीला. चरणाशी येतो आई आशीर्वाद घ्यायला. भक्त तुझा तल्लीन होतो होळी उत्सवाला. भक्त तुझा तल्लीन होतो होळी उत्सवाला. कोकण बहरले शिमगाया सणाला. आस लागली आई तुझे रूप पाहण्याला. देव माझा एक वर्षान येतो भेटीला. आनंद लगाव खांदा देतो पालखीला. उगवला सूर्यनारायण भाग पंचमीला. निरोप किरण घेऊन आली देवाच्या भेटीला. देवाच्या भेटीला. देवाच्या भेटीला. तर मंडळी आता मी निघालोय घरी. आमची देव पालखीत बसलेली आहेत, म्हणजे रूपं लावून झालेलं आहे. आता वाजलेत रात्रीचे 7:15 आणि आज रात्री पूर्ण पालखी सजवणार. त्यानंतर उद्या पालखी रंगाला जाणार आमची. चला भेटू का नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.